आई माऊले सगळ्यांना सुखाशी ठेव. हे चाललेलं आहे पाटी भरण्याचं काम. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू सोनाली अँड प्रिन्सेस चॅनल. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता आम्ही निघालेलो आहोत एकविरेला जायला. तुम्हाला दिसतच असेल, सोबत आम्ही फाटेसुद्धा घेतलेले आहेत. इकडे माझ्या पाठीमागे टोपसुद्धा आहे बघा. आणि इकडे मम्मी आहेत, मम्मीसुद्धा आणि लाकडं घेतलेत आम्ही. आणि इकडे बघा इथे सुद्धा व्लॉगिंग चालू आहे छोट्याशा फोनमध्ये. मम्मीने नाकाबंदी केलेली आहे कारण की गाडीमध्ये बसल्यानंतर एसीचा त्रास होतो त्यांना म्हणून. तर आता आम्ही जस्ट निघालेलो आहोत. तर आपली अजून एक फॅमिली आहे, दादा बहिणी वगैरे, तर ते पुढे गेलेले आहेत आणि आपण तिकडे जाऊन जेवण वगैरे बनवणार आहोत. माहिती नाही आपला काय मेनू आहे काय नाही ते त्यांनाच माहिती आहे. सो आता आम्ही चाललेलो आहोत आणि खूप मजा येणार आहे. अजून पण बाकीची फॅमिली आहे. तर आणि जाता जाता पुढे भाऊंना सुद्धा घ्यायचं आहे. सो ब्लॉग कंटिन्यू ठेवा, स्टे ट्यून. तर आता इकडे आमचे भाऊ आलेले आहेत. त्या भाऊंना सुद्धा घेतले आम्ही. ऑफिसला गेले काय. हॅलो करा, हॅलो करा. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत खंडाळा घाटामध्ये. समोरून इतका छान असा व्ह्यू दिसतोय. खूप सुंदर असा व्ह्यू दिसतोय घाटामध्ये. पावसाळ्यात तर सगळ्यात भारी वाटतं एकदम. आम्ही आता ऑन दी वे आहोत. फायनली आपण आता इथे एंट्रन्सवर पोहोचलेलो आहोत. आणि इथून आपल्याला आता 3 किलोमीटरवरती काळा लेणी आहे. काय दिसत फायनली आम्ही आता इकडे पोहोचलेलो आहोत. आणि परत पडली खाली. थोडा पण वेळ हा तेच. ती फाटी पण पाहिजेत का बघा, आहेत का, मग राहू दे. सो फायनली आम्ही पोहोचलो. आणि इकडे ना झाडं वगैरे आहेत तर खूप मस्त गार वाटते. आणि बरेच लोक आलेले आहेत. हे बघा, अर्धे लोक जेवण करून जेवायला बसलेत आणि आमचं अजून जेवण चालू आहे. कोणी बनवलंय? दादांनी का? बघते. आहे का प्रश्नील? दादा कुक झालेत आज. एकविरीला खूप झालेत आम्ही. हा आज कुक झालेत एकविरीला. भाऊ थोडे उशिरा झाले. मोठे बंधू पुढे आले. ते जेवण वगैरे टाकलेलं आहे ना. सोनाल घे काय. हा हे बघ सुरुवात केली आल्या आल्या. बघू मला बोलते स्वतः बरी हो. हा खरेच पैसे आपण इथेच बनवला. मस्त वाला एकदम. हाय गाईज बोल. हाय गाईज, आम्ही मटण खायला आलोय. नेंदा भांडी असते. आपण इथपर्यंत आलेलो आहोत आणि आपल्याला एवढ्या वरती जायचं आहे. नाही इथून बॅक दिलं तर एवढ्या वरती चढायचं आहे. ती बोर झाली आहे. काय झाली आहे? किती वेळ लागेल इतका अजून चढायला? किती वेळ जातो इतकं जायला वरती? कोणी वेळाला आली ना तेव्हा मी खालूनच गेली आहे. म्हणजे आमचं लग्न झालं तेव्हा पण आम्ही दादांसोबत आलेलो तेव्हा पण आम्ही खालीच थांबलेलो. आणि दुसऱ्यांदा ताईंसोबत आलेलो तेव्हा तर खूप उशीर झालेला. तर आम्ही खालीच पाया पडलो आणि रिटर्न गेलो होतो. पण आता ह्या वेळेला आहे वेळ तर आता आम्ही वरती चाललो आहे. कारण वरती मी नाही गेली आहे, कधीच नाही गेली आहे, पहिल्यांदा चालली आहे. आता वरती चालू आहे. वहिनी आणि दोघीजणी आहेत अजून, त्या वरती गेल्यात आमच्या आधी. आमची वाट बघून बघून वरती गेल्या. तर आता आम्ही चाललेलो आहोत. एवढं ऊन आहे, एवढ्या उन्हामध्ये चाललो आहे वरती. काहीच आहे आणि रिक्षाला तशी चावी ठेवून गेलेले आहेत. आता आम्ही रिक्षा घेऊन फरार होतो इथून. ॲक्टिवाची आहे ती, मी ती रिक्षाची. ॲक्टिवा घ्या मग.
विसरून गेलंस कोणतरी. हा जिथे 5 पायऱ्या झाल्या का? 5 पायरी पादुका मंदिर. एवढ्या उन्हामध्ये चाललं आम्ही चालत. ताई हार घ्या ताई. कोणीकडे बघा हार. पोरीकडे बघून हार घेऊ का? ओटी घ्या. ओटीसाठी ओटी घ्या ताई. फायनली आपण वरती आलेलो आहोत. ही बघा कारळा लेणी. आणि मी इकडे पहिल्यांदा आली आहे. काहीतरी काम सुद्धा चाललंय इकडे आता. ए बाबू इकडे बघ साबू तुला साबू लावून. यांचे बापा कुठे आहेत? ते वहीं पर जाईल. चल बस. तुम्ही का हो काकी तुम्ही 1.5 तास वेट कराल कसं व्हायचा? एवढी गर्दी आहे. आज ऑफ डे आहे म्हणून गर्दी आहे एवढी. चालू आहे सगळा. चालले ना आतमध्ये चालले चॉकलेट होते इकडं. आणि मग आता असतेच आतमध्ये जातात जाऊन येते आतमध्ये. दाखवते आतला पण मोबाईल तुम्हाला कसा आहे ते. आता आम्ही आतमध्ये चाललोय दर्शनासाठी. वहिनी बोलत जा. वहिनींची इथं बोललं काय पहिल्यापासून तो वहिनी सारखं काय तर पैसा इथून. अरे आणशी चल. चाललेन चाललेन चाललेन. चला 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 पोरी चला. सगळं खोकला दमा जाऊ दे बाईचा. ताई पटकन काकी तिला बोलो. अरे इकडे बघा ते. आई माऊले सगळ्यांना सुखाशी ठेव. धंद्या पाण्याला यायचे आता जास्त गर्दी नव्हती दर्शनाला त्यामुळे पटकन दर्शन झालं. आणि आता आम्ही रिटर्न निघालेलो आहोत. आणि या सगळ्या पुढे गेल्या आम्हाला टाकून. म्हणजे आम्ही फोटो काढत होतो तर त्या पुढे गेल्या आणि आम्ही राहिलो. सांगितलं मी आम्ही फोटो काढत होतो आणि त्यांना भूक पण लागलेला. ॲक्च्युली खरंच जेवणाचा टाईम होऊन गेलेला आहे. 2:15 झालेलं आहे आणि जेवणाचा टाईम पूर्ण निघून गेलेला आहे. त्यामुळे सगळ्यांना भुका लागल्या होत्या तर ते पुढे पुढे गेल्यात आणि आम्ही मागे राहिलो. सो आता आम्ही पण हळूहळू चालतो. आता जाऊ म्हणजे जातपर्यंत आम्हाला तिथे जेवण बनवतात. तिथे 3:30 तरी होतील उतरता. चढायला टाईम जातो. उतरायला माणूस पटकन उतरतो. सो आता गेल्यानंतर पहिला जेवतो. तिकडे दादा आणि हे जेवण बनवत आहेत आणि आम्ही सगळेजण इकडे वरती आलो होतो. तर आता गेल्यानंतर पहिला जेवायला बसणार आहोत. सो चला स्टे ट्यून. खाऊ आणि गोडाच्या वस्तू जर पिल्लूने बघितल्या ना तर तिला आहे ना असं म्हणजे धीर निघत नाही. तिला असं वाटतं माझ्या तोंडात कधी जाते खाऊ आणि खेळणे. तिला खूप अशी वेडी होते लगेच बघून. तर आता आहे ना तिचं सगळं लक्ष खेळण्यांकडे. हे बघा खेळणी आणि काहीतरी गोड खाल्लंय. फक्त गोड दिसलं की म्हणजे तिला असं कधी माझ्या तोंडात जातं. एवढी ती आणि तिचा बाबा गोड खायला जास्त हे. शॉपिंग चालू होती. काय काय घेतलं? आम्ही मागे राहिलो होतो ना. झालं का जेवण? काय रस्ता आहे. मी म्हणते थंडा पिताय ती दोघं.
रस्सा प्यायला लागला. थांबा घेते थांबा. बिना वाटणचा आहे. हा घेते. वाटणचा आहे. आज दादा कुक होते. आज दादांनी सगळं जेवण इथे रेडी करून ठेवलेलं आहे. आम्ही वरतून जाऊन तेही पण आमचे. हा काय हो हो तेही. त्यांनी पण मदत केली काय बनवायला. हा. पिते ना आता रस्सा. भूक लागली का ए बिल्लू? भूक लागली का? भूक लागली नाही लागली? कांची पिते का? नाही म्हणते. ए बाबू काय जेवलं का? जेवलं का तू? काहीच नाही बोलत आहे. द्या मला द्या मी पिते. भूका लागल्या तिकडे. या बाईला नसेल लागली भूक. हाय हाय हा चला हात धुऊ द्या जेवायला बसू दे. कुठलेला व्याज घेऊन इकडे आलेले त्या बाया बचत गटातल्या का काका? बचत गटातल्या बाया गटातले पैसे व्याजाने देऊन व्याजाचे पैसे इकडे घेऊन आलेत. हा रस्सा दे पहिला. सगळे पहिला सगळे पहिला सगळे पहिला सगळे पहिला आहे ना. थांबा 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 थांबा. हाय ब्रिजर ओनली. ब्रिजर ओनली मटन. एकविरेला आलो मी मटन घेऊन. माझा आज सुट्टीचा फायदा. हा काल जयंती करून आलो. हा आणि आज आम्ही एकविरेला आलो. जय माता दी. चला बोला. हा बघ पोटर पडला. पिल्लू जेवते का? हे तुझं कोको कसं करतो बघू. आपण बसायचंय ना भाकरी आले किती किती भाकर जेवायला. तिला द्या ना पहिला तिला भूक लागली. आणि आहे बोलो. मटनची ग्रेव्ही एकदम भारी झाली आहे. मटणाची तुम्हाला काय वाटलंय बाबा? तो कसा पोटावर पडला बघा. ए भाई इकडे बघ इकडे बघ वरती बघ भाई. पोटावर पडला. तोला आम्ही विकतो. तोला आम्ही विकतो. अरे आपण बाहेर आलोय. जेवायला काढलं माहिती का? थांबा एक मिनिट. वहिनी तुम्हाला दादांनी इथं जेवायला काढले माहितीये का? तुम्ही सारखे बोलायचं ना चला जाऊ बाहेर जेवायला चला जाऊ बाहेर जेवायला म्हणून बाहेर जेवायला आणलीये. बरोबर ना काका? मग जेव्हा आता बरोबर बाहेरच आता झाडांच्या खाली. कसं आहे 5 स्टार AC. लय बाहेर जेवायची औषध ना. बाहेर एसी हे वाघमारे जेव्हा बाहेर आता. ही भावना ताई पेनवाली मच्छी आले भावनेकडं. तिच्या मुलं आले इकडं. आवरा आवरा सगळं भरून भरून झालं तरी इथे संपत नाही अजून खाऊन. उठायला जमत नाहीये एवढं खाल्लंय. आपली आहे उठा लागणार जरा. झालं सगळं आता आमच्या इथलं आता भरून बिरून घेतलेलं आहे सगळं. फक्त आमचं मटण चिकन सगळं संपलं. मटण कोंबडा दोन्ही संपला. फक्त भात उरला आमचा आणि भाकरी उरल्या. आता सगळं वरती घेतलाय वरती तिने. आता आमचं झालंय सगळं घेऊन. सगळे आता भराभरी चालू आहे. मस्त झालं होतं जेवण एकदम. आमच्या कुकने एकदम भारी बनवलं होता जेवण. पशु टिकी उघड. तो त्याच्याच विचारात आहे. ए टकलू काय मज्जा ना मातीत खेळायला. हो कोण गेले नाही आहे बाईक दे. थंड नाही बेटा पाणी आहे. तर आता आपली एक गाडी गेलेली आहे आणि आता आपण सुद्धा निघतोय. घरात आल्यात की गाडीत आल्यात? तर आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे. आम्ही तिथे चूळ मांडली होती तर सगळं आता भरून वगैरे आम्ही ठेवलेलं आहे आणि आता आम्ही इथून निघतोय.
सो 4:45 झालेले आहेत. वरतून सुद्धा दर्शन वगैरे घेऊन आलो. सगळं जेवण वगैरे जेवण पण आमचं सगळं संपलं. फक्त भात थोडासा राहिला आणि दादांनी खूप छान जेवण बनवलं होतं. तर आता सगळेजण आम्ही आता रिलॅक्स होतोय, थोडंसं जेवण थांबतोय आणि मग आम्ही आता निघू.